कांदा भजी बघूया. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो 4 वाजले संध्याकाळचे आणि आपण चाललोय व्हाळात पोहायला. पावसाळ्यात आपण व्हाळात आंघोळ करायला जातो फक्त पोहायला. यावर्षी पहिल्यांदाच चाललोय. पाणी आता व्हाळाला आहे बऱ्यापैकी सुसाटमध्ये, तर मस्तपैकी जाऊन आंघोळ करूया, पोहूया. तर बंधाऱ्यावरती चाललोय, वरती आपल्या खालच्या कोंडीत बिंडीत नाही, डायरेक्ट बंधाऱ्यावरती चाललोय. आणि मस्तपैकी भजी पण बनवूया, बटाटा भजी. त्या दिवशी कांदा भजी बनवली होती पण उन्हातूनच बनवलेली. आज मस्तपैकी वातावरण आहे थंड थंड, बटाटा भजी आणि व्हाळातली आंघोळ खतरनाक. हे बघा इकडे आलोय आंघोळ करायला, मस्तपैकी पोहायला आपल्या बंधाऱ्यावरती. पाणी बरंच आहे. आधी काय करूया माहिती आहे, आधी तिथे जाऊन भजी बनवूया, बटाटा भजी, नंतर आंघोळ करूया. कुर्ले बघा किती आहेत, हे बघा. ही एक आहे, ही बघा इथे एक आहे, 2 कुर्ले आहेत इथं. ही बघा इथे एक आहे, ही बघा. त्या भिंतीला पण असतात पण आता पळाले असतील. रोशन बोलतो तिथे पण आहे. पाणी मस्त आहे आता वाळाला. आहे बघा, हा बंधारा मस्त आहे. इथे पाणी जरा खोल आहे, साधारण मजा येते आंघोळ करायला. तिकडे आधी भजी बनवूया. चला, एक भजी खाऊनच उडी मारीन मी. हे बघा एवढं खोल आहे पाणी, मस्त. या गे बटाटा धुवून दे एक याक. जवळ गेला, हरावला बघ तरी खय गेला आता. ए बुडला असत. मोठा आहे मोठा. बटाटा हरावला याक तरी आहे. बटाटे कापतो आम्ही मस्त पातळ पातळ. आला चकाचक बटाटा धुवून इथं. या गे धुवून दे याक याक. परफेक्ट आहे ना. बटाटी वगैरे कापली तिकडे, पण मागे माझ्या पाऊस धरलाय तुफान. आता भजी वितळवता काय कळत नाही. बटाटा कापलाय आणि इकडे मिरची आहे. मस्त की आता पीठ बनवतो. अरे बुडवून टाकूया लगेच कढई. मीठ टाकूया. मसाले टाकूया थोडीशी. पाऊस धरलो ना तुफान, तो येऊ नको फक्त. एकदमच उरत निघत भजी बनवताना. आम्ही व्हाळात आलो बस काहीतरी रेसिपी बनवायला. की पाऊस यायलाच पाहिजे पावसाळ्यात. जो पाऊस आता नक्कीच भजी बाहेर काढणार आहे. हे बघा मीटर रेडी झालंय मस्तपैकी. आणि फक्त तळूचा बाकी आहे. पण पाऊस इलो छत्री द्या नाही तर पातळ वाटते. तो आंघोळ करता पाऊस पण पडूक लागलो. बघा हा सगळा रेडी बनवला आहे.
हा सगळा रेडी आहे. आता फक्त बटाटा याच्यात जरा बुडवायचा आणि कढईत टाकूचा बाकी आणि मिरचीला मीठ पण लावलंय. हो जाव खाऊ लगेच जाईल, पाऊस जाईल तोपर्यंत पावसात भिजवची मजा घेऊया. उडी टाकूची होती पण जरा नंतर टाकणार आणि पावसात भिजतंय. भजी खाल्ल्याशिवाय वाळत उडी टाकणार नाही. जाईल पाऊस पण पावसाचं पाणी एवढं थंड आहे ना, बेकार थंड आहे. आता तुम्ही उडी टाकलात ना त्याच्यात तर ते पाणी एकदम गरम वाटेल. पावसाच्या पाण्यापेक्षा वाळातलं पाणी गरम असतं. ते टाकताय उद्या तू काय खाली एक उडी मारून आलो, मस्तपैकी वाटला आणि पाऊस पण गेलो. आता कढई ठेवली गॅसवर. भजी तळेंगे. पाणी आधी आटू दे, त्याच्या पोटावर तळशी. त्या दिवशी तेल ना कमी पडलेलं भजी, कांदा भजी दिवशी. आज पिशवी चांगली आहे. बस ना, बस तू जेव जरा तशी उभी करून ठेव काहीतरी. टाकून ये कापला जरा कापायला बाकी पण नको. हा हे कॅमेरा चालू आहे. अशा रीतीने पहिला भजी बटाटा भजी रेडी झाला आहे. रोशन खाऊन बघे का गरम असेल. मसाला शिजवला बरोबर, मीठ जाणार फक्त बटाटा शिजवला. मोजून ठेवलं मी 8. काय मोजून ठेवलं 8. काय बटाटा शिजला काय बघा आता तिला. ही आपली पहिली भजी थोडीशी काळी झाली, तेल ना जास्त तापलं होतं. आता इकडे ही परफेक्ट होणार. ही नाद खुळा होणार. मगाच्या ना करपले होते लगेचच, कारण तेल ना खूप तापलं होतं. आता बघा परफेक्ट बटाटा भजी. हे बघा नाद खुळा बटाटा भजी. तर टाकूया अजून. मिरची पण टाकू. हा मिरची टाकूया. 2-3 भजी टाकतो, 2 मिरच्या टाकतो. हा बघा अशी भजी टाकायची आहेत. बटाटी लई कापलेली आहेत. मीठ ना असं जरा कमी व्हायला द्यायचं, म्हणजे कसं माहिती आहे चांगले होतात कुरकुरीत. नाही तर मग पीठ खूप जास्त होतं त्याचं. मिरच्या टाकूया 2-3. मिरची भजी अजून एक टाकूया. चालत. मिरची भजी पण टाकली रे. मागाचं भजी बघितलेलो खाऊन. हो बघूया, तो जरा करापलेलो होतो. हो चटणीसोबत बघूया खाऊन. परफेक्ट. हो परफेक्ट. बटाटा पण मस्त शिजला. गरमागरम भजी. हे झाला माल रेडी झाला. ताट करा इकडे.
बटाटे भजी तळून झाले, आता लास्ट बॅच आहे, खाऊन पण झाले. मारणाचेच बटाटे भजी खाल्लो, 3 बटाट्याचं. तो बघा काय करता, अजून उडी टाकला नाही, भजी टाक एक गरम. आता जरा कांदे भजी काढतो एकदा मस्त पैकी. बाहेर ना काय रात गरम. कसं थंड पाण्यात मित्रांनो आंघोळ केलं की लगेच पोटात गरम जाऊ काही भजी. बटाटा भजी बहुतेक संपली पण खाऊन. आता ना जरा कांदा भजी बनवतो ही बघा, आणि जरा लालच आती, कलर नाही टाकलेलो, मिरची पावडरचाच कलर आहे तो. हे सुटणार पण नाही. गॅस फास्ट कर जरा सो. बस बरोबर परफेक्ट कांदा भजी होणार. रेडी रेडी, एक नंबर अशी कांदा भजी रेडी. शाबास, जास्तच टाक जरा म्हणजे पटापट होतील. मला सुचत ना. मिरची भजी पण बनवलेली आहे. मिरची भजी मी 1-2 खाल्ले, फक्त एकच खाल्ली वाटतं. हो एकच खाल्ली, तिखट लागली, दूर निघालो ती खातानाच. कांदा भजी बघूया. एक नंबर कांदा. मी पाण्यात उडी मारतोय. मरू दे. लास्ट भजी मित्रांनो नी सर आली शा. या पाणी लय गारा पावसाचा. अरे भजी भिजलो आपलो. ठीक आहे, पावसाची सर आली लगेच. मरणाची भजी खाऊन झाली, अक्षरशः नको नको म्हणून भजी खाऊन झाली. हा कारण 3 जणच होतो आणि भजी अफाट होती. 3 बटाटी बस झाली. आता जरा आंघोळीची मजा घेऊया, पोहायची मजा घेऊया. चलो दोस्तों, अंघोळ हो गई आहे. सुसाटमध्ये अंघोळ झाली आहे. सुसाटमध्ये जाम मजा आली. पावसातून पोहायला जाम भारी वाटता. पण अजून कसं माहिती, आहूर गेलो नाही ना, पालो पाचोळो गेलो नाही. हो बघा काय करताय, हे असले फांदे बिंदे पण गेले नाहीत. ती नाही जाणार आता बंधाऱ्यावर ना. इकडे बघताय 2 क्रॅब पकडलेत, मोठे खेकडे पकडलेत बिताडावर. त्या साईज बघा कसली आहे एकाची. 7.5 किलो, दोन्ही 7.5 किलोची आहेत. सोडून देऊया ते का. पळा पळा वाळात पळा. विहिरीत पाणी दाखवतो तुम्हाला किती आहे. आता भरलेलीच असेल ही बघा. तर आपली बाकीची मंडळी पण येणार होती, पण ती काही गायब झाली काय कळतच नाही. चला सुसाटमध्ये पोहलो. बरा वाटला, पण जालीम वाटला. भजी तर एवढी खाल्ली आहे ना, आता थोड्या वेळ मळमळायला पण लागेल. आणि रात्री जेवायला होईल असं वाटत पण नाही. पण पाऊस एक नंबर गेलेला. 2 सरी आल्या फक्त, पण लगेचच गेल्या. आता मस्त हलकंसं ऊन पण पडलं होतं. तर बरेच वाजलेत. आत्ता मारूया कल्टी. तर हा व्हिडिओ तरी इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.